अमरावतीच्या परतवाडा येथील अत्याचार प्रकरणात खासदार अनिल बोंडे यांनी धक्कादायक आरोप केल्यानं खळबळ माजली आहे। आरोपी मोहम्मद अय्याजने तब्बल 180 तरुणींचे शोषण करून 350 अश्लील व्हिडिओज व्हायरल केल्याचा दावा बोंडे यांनी केलाय। 3 दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत असताना देखील पोलिसांनी कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी विचारला। या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी बोंडे यांनी केली आहे। साधारणतः असं अंदाज आहे की 180 मुली यामध्ये इन्वॉल्ड आहेत। फक्त आता एसआयटी झाल्यानंतर माहीत होईल। 350 व्हिडिओज स्नॅपचॅटच्या माध्यमातून अलग अलग व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, व्हॉट्सॲप ग्रुपही उर्दूमधले व्हॉट्सॲप ग्रुप आहे आणि त्या माध्यमातून ते प्रसारित केल्या गेलेले। आणि असे जे मुलं आहेत गुंड अयान आणि फयान सारखे, अयान आणि झोयान यांच्या मुसक्या बांधल्या गेल्या पाहिजे। ते आतमध्ये राहिले पाहिजे की पुन्हा हिम्मतच अशी करायला नको, नाही तर मग त्याचा बंदोबस्त आम्हाला करायला सांगितला तर तोही आम्ही करू।